जुन्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या शनिवारी आणि रविवारी ही बँका उघड्या राहणार आहेत। केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार सचिवांनी याबाबत माहिती दिली असून रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत। बुधवारी ग्राहकांसाठी बँकांचे व्यवहार बंद होते, मात्र आजपासून बँका खुल्या होणार असल्यानं ग्राहकांची एकच झुंबड उडण्याची शक्यता आहे। आता शनिवारी आणि रविवारी बँका सुरू राहणार असल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी सोय होईल। केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनं हे टोल घेण्यास मनाई केली आहे, त्यामुळे देशातल्या महामार्गासह आता राज्यातल्या सर्व मार्गांवर टोल मुक्ती करण्यात आली आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे टोल नाक्यावर टोल भरताना वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर टोल न घेण्याची घोषणा केली। त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीसांनीही राज्यातल्या मार्गांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोल मुक्ती जाहीर केली। नोटांच्या गैरसोयीमुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचाऱ्यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय। वांद्रे वरळी सिग्नलिंकवर टोल कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांकडून टोल वसुली सुरूच ठेवली। टोल माफीबाबत सरकारकडून कुठलीही सूचना नसल्याचा दावा टोल कंत्राटदारांनी केलाय। उलट विचारणा करणाऱ्यांवर मुजुरी करत टोल वसुली करण्यात येत असल्याचं बुधवारी रात्रीपर्यंत पाहायला मिळालं। ही 24 तासच्या वृत्तानंतर मुंबई मेट्रोचे कर्मचारी ताळ्यावर आले। प्रवाशांकडून रिलायन्सनं मेट्रो 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे। 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांकडून या नोटा घेण्यास मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता। मुख्यमंत्र्यांनी या नोटा घेण्याचे निर्देश दिले होते, मात्र रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांनी आपला आडमुठेपणा सुरूच ठेवला होता। त्यानंतर झी 24 तासनं वृत्त दाखवल्यानंतर मेट्रोनं अखेर या नोटा घेण्यास सुरुवात केली। सरकारनं कुठलाही निर्णय घेण्याआधी शेतकऱ्यांचा विचार करावा अशी जळजळीत प्रतिक्रिया खानदेशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सरकार कुठलाही निर्णय घेताना शेतकऱ्यांचा विचार करत नसल्यानं त्याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागते असं सांगत 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा बंद केल्यानंतर बाजार समितीत कांद्याचे दर क्विंटल मागे 200 ते 400 रुपयांनी पडलेत आणि विकलेल्या मालाचे पैसे मिळाले नसल्यानं कांदा उत्पादक चिडल्याचं दिसून आलं। नाशिकनंतर धुळे जिल्ह्यात कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। सरकारने 500च्या आणि 1000च्या नोटा बंद केल्यामुळे व्यापारात एक संभ्रमावस्था व्यापाऱ्यांमध्ये तयार झालेली आहे। तशीच ती आमच्यावर डिपेंड असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पण संभ्रमावस्था झालेली आहे। कारण आम्ही समजा 2 लाख रुपयाचे चेक क्लिअरिंगला तिथे दिले बँकेमध्ये, ते डिपॉझिट केल्यानंतर बँक आम्हाला 2 लाख रुपये देणार का, हा विषय अजून क्लिअर होत नाहीये। कांदा आणलेला होता, कांदा एकदम कमी भावाने विकला जातोय, शेतकऱ्यांना तो परवडत नाहीये। शासनाने कुठलाही निर्णय घेतला तो चांगला असो किंवा वाईट असो, प्रथमतः पहिले अगोदर जो फटका बसतो तो शेतकऱ्यांनाच बसतो। नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून बंद ठेवण्यात आल्या। जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, नांदगाव या बाजार समिती 14 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्यात। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यावर त्याचे परिणाम व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या व्यवहारावर होऊ लागले। 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारातून बंद केल्याचे जाहीर केल्यानं पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यातच पंढरपूरच्या कार्तिक वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांची गैरसोय होते। सकाळचा चहा नाश्ता मिळणं देखील मुश्किल झालंय। अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत काही समाजकंटकांनी वारकऱ्यांना लुटण्यास सुरुवात केली। सरकारच्या अर्थव्यवस्थेनं 500 आणि 1000च्या नोटा रद्दबातल केल्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर देखील झालेला आहे। अक्कलकोटमध्ये भाविकांनी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलंय। अक्कलकोट स्वामी समर्थ देवस्थान संस्थानानंही सरकारच्या निर्णयावर टिप्पणी केली। लोक काही न करता म्हणजे काही कुठलाही विचार न करता बाहेर पडलेले होते आणि त्यांच्याजवळ 500 1000चे नोटा होते आणि ते अचानकपणे निर्णय असा झाला की 500 1000ची नोटा घेतल्या गेल्या नाहीत। त्यामुळं थोडीशी कुचंबना झाली आणि मंदिर समितीने थोडंफार भक्तांना जेवढं आपल्या परीने होतं तेवढं सहकार्य केलं। आम्ही आता पंढरपूरला आलो, मी काशेगावरून आलो, कराड काशेगाव। रात्री अचानक समजल्यानंतर कुठं मेडिकलमध्ये इकडे तिकडे आम्ही चौकशी केली, तर कोणी आम्हाला बदलून किंमत दिली नाही किंवा काही भेटलंच नाही। सकाळपासून आम्ही आता प्रवास करतोय, 500 रुपये म्हणजे नाही म्हणते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द ठरवल्याचा परिणाम आता मंदिरांच्या दानपेटीवर जाणू लागलाय। दानपेटीत आलेल्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न देवस्थान ट्रस्टला पडलाय। दानपेटीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा टाकू नये
असं भाविकांना आवाहन करणारा सूचना फलक नाशिकच्या पंचवटीतील कपालेश्वर मंदिर प्रवेशद्वारावर लावण्यात आलाय। देवस्थान ट्रस्टने देखील या नोटा स्वीकारण्यास नकार दिलाय। 30 डिसेंबर 2016 पर्यंत देवस्थान ट्रस्टला देखील आपल्या दानपेटीत टाकलेल्या नोटा बदलून घेण्याची संधी आहे, मात्र त्यानंतर ज्या नोटा दानपेटीत गुप्त धनाच्या माध्यमातून टाकल्या जातील त्यांचं करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। भाविकांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा दानपेटीत टाकू नये, त्या वाया जाण्याची शक्यता आहे किंवा आपलं दान हे सत्कारणी न लागण्याची शक्यता आहे। अशा प्रकारच्या प्रबोधन करणारे फलक आम्ही आजच तयार करण्यासाठी दिलेले आहे। तशा प्रकारचं प्रबोधन आम्ही करू। उद्या बँका उघडल्यानंतर समजेल किती पैसे त्यांना, काही ट्रॅव्हलवाले लोक असतील जे बाहेरगावावरून आलेले असतील त्यांना बँकेत जाऊन ते बदलणं गरजेचं आहे, कारण त्यांना पण पुढचं रोजचं जेवण आहे बाहेर आणि त्यांना त्या गरजा, त्यांच्या ज्या बेसिक गरजा त्या पण हे केल्या गेल्या पाहिजे। सिद्धिविनायक मंदिरात अभिषेक आणि पूजेसाठी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाही, त्या दानपेटीत टाकता येणार आहेत। पूजेसाठी पैसे भरायचे असल्यास 100च्या नोटा लागतील। सरकारकडून काही खास सूचना आल्यास बदल करण्यात येणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आले। सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत दिवसाला जवळपास 6 लाख रुपये जमा होतात, त्यात 50% 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतात। नोटा बदलताना त्या कमी पडू नये यासाठी संबंधित बँकांना काळजी घेण्याची सूचना करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले। तसंच नागरिकांनी आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनी संयमानं वागण्याचं आवाहन देखील त्यांनी केले। आरबीआय आणि अर्थ खात्याच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर नव्या नोटा आजपासून चलनात येणार आहेत। रिझर्व्ह बँकेनं या नोटा माध्यमांसमोर आणल्या। या नव्या नोटांची रचना एका विशिष्ट पद्धतीनं करण्यात आली आहे। 500 आणि 2000च्या नव्या नोटांवर प्रथमच देवनागरी लिपीचा वापर करण्यात आला आहे। काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी 1000-500च्या नोटा बंद करण्याची तयारी गेल्या 8 महिन्यांपासून सुरू होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला हा निर्णय राबवण्यासाठी नाशिक प्रेसला 1 रुपयांपासून ते 20 रुपयापर्यंतच्या आणि 500च्या नवीन नोटा छापण्याच्या ऑर्डर्स देण्यात आल्या होत्या। म्हणजेच पंतप्रधान मोदींनी दूरदृष्टीनं निर्णय घेत ही तयारी आधी सुरू केली होती हे स्पष्ट झाले। 2000च्या नोटा रिझर्व्ह बँकेत गेल्या 8 महिन्यांपासून छापल्या गेल्यानं 2 दिवसात नवीन चलन उपलब्ध होऊ शकणार आहे, त्यामुळे महिन्याभरात सर्व व्यवहार सुरळीत होऊ शकतील। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं। या प्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली। ॲडव्होकेट जमशेद मिस्त्री यांनी या संदर्भात हायकोर्टात धाव घेतली। कोणतीही पूर्वसूचना न देता नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आलंय। हा कायदेशीर आणि गुंतागुंतीचा मुद्दा असल्यानं सुट्टीकालीन न्यायालयानं पुढील आठवड्यात याचिका सादर करण्याचे निर्देश दिलेत। सोन्याच्या भावावर आता चांगलीच उसळी मारली। मंगळवारी पुण्यातील सोन्याचे दर 30,300 प्रतितोळा इतके होते। हेच दर बुधवारी प्रतितोळा 34,000 वर जाऊन पोहोचलेत। मात्र हे दर केवळ कार्ड, चेक आणि 100 रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करणाऱ्यांसाठीच लागू आहेत। 500 आणि 1000च्या नोटा घेऊन सोनं खरेदी करण्यासाठी मात्र हे दर तब्बल 40 ते 45,000 प्रतितोळा सांगण्यात येत आहेत। बऱ्याच सराफांनी बुधवारी पेठ्या बंद ठेवल्या होत्या, तर 500 आणि 1000च्या नोटा न स्वीकारल्यानं ग्राहक अडचणीत सापडलेत। एटीएम केंद्र आणि बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी होऊन सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी पोलिसांना बँकांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेत। आजही एटीएम बंद असणार आहे, त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे। मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यात घेतलेल्या निर्णयाचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत केलं। देशातला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं घेतलेला हा निर्णय क्रांतिकारक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। मोदींच्या आर्थिक निर्णयाचं चंद्रपुरातही सर्व स्तरातून स्वागत केलं जातंय। मात्र आगामी काही दिवसात याबाबत जरा गोंधळाची स्थिती राहणार असून व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची लूट होत असल्याचं समोर आलंय। सुट्टे पैसे नसल्याचं कारण सांगून 1-2 लिटर पेट्रोल भरणाऱ्यांना चक्क 500 रुपयांचंच पेट्रोल भरण्याची सक्ती केली जात असल्याचं दिसून आलं।
तर 100 आणि 50 रुपयांच्या नोटा उपलब्ध नसल्यानं व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया जालन्यातील व्यापाऱ्यांनी दिल्यात. सरकारच्या निर्णयाचा व्यवहारात त्रास होत असला तरी भविष्यासाठी हा निर्णय चांगला असेल असाही विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी टीका केली. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर मग 2000 रुपयांची नोट कशासाठी सुरू केली असा सवाल करत हे मोठंच कोडं असल्याचं मत चिदंबरम यांनी व्यक्त केलं. The introduction of the rupees 2000 note is a puzzle. How will this move help in preventing the generation of black money? If new income or wealth is unaccounted, will not that income or wealth be hidden in the rupees 2000 notes? How is demonetization of high denomination notes served if a new and higher denomination note is introduced? Government must explain this apparent puzzle. तर चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना काळा पैसा रोखण्यासाठी काय केलं असा उलट प्रश्न अरुण जेटली यांनी केलाय. सामान्यांना थोडा त्रास होईल म्हणून काळा पैसा रोखायचा नाही का असा सवालही जेटली यांनी केलाय. देखिए 3 बार उन्हें वित्त मंत्री बनने का अवसर मिला. बेहतर होता कि वो कदम बताते कि तीनों अपने जब जिम्मेवारी 3 बार मिली तो उन्होंने ब्लैक मनी कर्टेल करने के लिए एक भी कदम उठाया क्या? कौन से कदम उठाए? लेकिन यह कहना कि लोकल इनकन्वीनियंसेस की वजह से देश के अंदर ब्लैक मनी की व्यवस्था को चलने दिया जाए, these kind of alibis to continue black money hardly carry any weight. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल म्हणून काम पाहणाऱ्या कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातून निवडणूक लढवत त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोरिटा सांजेज यांचा पराभव केला. सिनेट हे अमेरिकेचं वरिष्ठ सभागृह आहे. कमला हॅरिस या सिनेटमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला ठरल्यात. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.